नमस्कार, मी आकांक्षा. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र बुलेटिन मध्ये. बघूया काही महत्त्वाच्या बातम्या. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील 80 नागरिक हे नेपाळ येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यापैकी 40 नागरिकांची बस काठमांडू येथे आज सकाळी 11:30 वाजता दरीत कोसळली. दुःखद बातमी अशी की या दुर्घटनेत 40 जणांपैकी 24 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील 80 जण नेपाळ दर्शन करण्यासाठी जात असताना काठमांडू शहराच्या जवळ असलेल्या खेरणी नदीमध्ये एक बस कोसळून अनेक जण ठार झाल्याचे सांगितलं जात आहे. या सगळ्याच्या बाबत या प्रवाशांना अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नसल्याचे सांगितले आहे. तसेच परिजन सुखरूप आहेत का असा प्रश्न या नातेवाईकांना पडला आहे. जळगाव सावदा येथे आले असता आमदार बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. विधानसभा निवडणुकी येणार आहे आणि त्यानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष ही कोणत्या बाजूने लढणार यावर येत्या 1 सप्टेंबरला मीटिंग करून ते ठरवणार आणि निर्णय घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोणकोणत्या जागा लढवू हे देखील मीटिंग मध्ये ठरवू असे त्यांनी सांगितले. ऐकूयात त्यांनी अधिक काय म्हटले आहे. अनेक समस्या या दरम्यान मांडण्यात आल्या. नेमकं काय इश्यू भाऊ, काय नेमके प्रश्न या दरम्यान ऐकण्यावर आले? खरं तर अनिल भाऊ चौधरीने हा खास खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. निवड मेळावा नाही तर तो संवाद पण ठेवलेला आहे. संवादामध्ये जे काही वाद आहे ते खरे महत्वाचे आहे. ते धर्मवाद आणि जातीवादापेक्षाही हे इतके महत्वाचे आहे का इथे गटप्रवर्तिका असेल, आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका, मदतनीस, उमेदच्या महिला असणार आणि इकडे होमगार्ड, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी हा शेवट जो काम करणारा घटक आहे हा खरं तर योजना शेवटपर्यंत नेण्याचं काम. भाऊ आम्ही घोषणा जरी वरती केल्या असल्या तरी खाली आपण योजना लाडक्या बहिणीपर्यंत नेण्यासाठी ह्या कर्तबगार बहिणी खऱ्या कामाच्या आहेत. आणि आम्ही त्यांना सांगितलं का यांच्यात वाद होऊ नका देऊ. ह्या कर्तबगार बहिणीसाठी सुद्धा सरकारला झुकावं लागेल. आम्ही झुकवणार आणि त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार. पंतप्रधान मोदी हे 25 तारखेला जळगाव जिल्ह्यात होणार आहेत. लखपती दिदीच्या पार्श्वभूमीवर, योजनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र दुसरीकडे आशा स्वयंसेवकांच्या अशा पद्धतीच्या समस्या आहेत आणि त्याच समस्यांच्या योजनेदरम्यान या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. एका इकडे निराशा आहे पूर्ण. कष्ट करणाऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाही आणि दुसऱ्या इकडे मताच्या बेरजेमध्ये जाऊन चुकीच्या अशा प्रकारच्या घोषणा करत खऱ्या लोकांना दूर ठेवलं जातं. 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मग लखपती भगिनी किंवा लखपती महिला म्हणून आपण एकीकडे घोषणा करताय, दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरीची संख्या वाढत जात आहे. तर मला असं वाटतं तिथं लाखोची लूट दुसऱ्याकडे आणि दुसरीकडे लाखो देण्याची व्यवस्था करण्याचा जो एक केवलवाणी प्रयत्न करताय तो चुकीचा आहे. मला असं वाटतं का या देशामध्ये मजूर आणि शेतकरी हा सुखी झाला तर लाखो भगिनी बहिणी आणि सगळ्या समाजाच्या धर्माच्या सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्या करोडपती होण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आपण लखपतीचं गागर देऊ नका. लुटता किती ते पहिले पहा. भंडारा येथे हँडलिंग क्रिटिकल सिच्युएशन ऑफ द पोलीस डिपार्टमेंट तर्फे पोलीस कर्मचाऱ्यांचे धन्यवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन उत्तम कामगिरी केली त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की गृहमंत्री आणि पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात. हे दोन्ही जॉब म्हणजे थँक्सलेस जॉब आहेत. पोलिसांना कधी केलेल्या कामाबद्दल कुठला अवॉर्ड मिळालेला नाही. तसेच नाशिक पोलिसांनी सकारात्मक बदल घडविला आहे. पोलिसांचे जीवन हे अतिशय चॅलेंजिंग जॉब आहे. तसेच महिला सुरक्षिततेसाठी रिस्पॉन्स टाइम अतिशय कमी असला पाहिजे. पोलीस विभागाने महिलांच्या बाबतीतील गुन्हे संवेदनशील असायला पाहिजे. अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात ते अधिक काय बोलले. आज आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भात वेगवेगळ्या कोऑर्डिनेशन कमिटीज तयार केलेल्या आहेत. पण समाजाला देखील याच्यामध्ये आपली भूमिका निभवावी लागेल. कारण ज्या प्रकारच्या पद्धतींचा उपयोग होतोय, नागरिकांनाही आपल्या घरी काय चाललेलं आहे, आपली मुलं काय करतायत त्याच्यावर थोडं लक्ष देणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे. पण ड्रग्सच्या संदर्भात आम्ही 0 टॉलरन्स पॉलिसी ठेवली आहे आणि या संदर्भात
एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की जर याच्यामध्ये पोलीस पैकी कोणी जर ड्रग्सच्या व्यवहारात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अबेटमेंट करताना मदत करताना आढळला तर त्याच्यावर सस्पेन्शन नाही तर पोलीस विभागातनं संविधानाच्या 311 खाली बडतर्फ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण आमच्या पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा हा जो काही कट आहे त्याच्या संदर्भात जर आपण टॉलरंट राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला भविष्य असणार नाहीये। आणि म्हणून आपण बघितलं असेल प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली कारवाई चाललेली आहे। एक अजून महत्वाचा मुद्दा आहे, गेली अनेक वर्ष हा मुद्द्यावर आपण काम करतोय, तो म्हणजे विमेन सेफ्टीचा। आज दामिनी पथक आपण सुरू केलं, प्रत्येक युनिटमध्ये ते सुरू केलं, आपण डेडिकेटेड नंबर दिलाय, आपण वेगवेगळ्या ऍपचा उपयोग करतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स टाइम एखादी महिला डिस्ट्रेस मध्ये असताना जो काही रिस्पॉन्स टाइम आहे हा प्रचंड वेगाने असला पाहिजे, तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स देता आला पाहिजे। या दृष्टीने या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत। शाळांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पोलीस दिदी जात आहेत, त्या ठिकाणी गुड टच बॅड टचच्या संदर्भात आपण ज्या आमच्या मुली आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण देतोय, काही त्यांच्या अडचणी असतील तर त्या आपण समजून घेतोय। अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत। आज भरोसा सेल सारखा एक सेल आपण अनेक ठिकाणी सुरू केला की ज्या सेलमध्ये डिस्ट्रेस मध्ये असलेली कुठलीही महिला येऊ शकते आणि तिला सर्व प्रकारचं काउन्सिलिंग पासून तर न्याय मिळण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण करता येत आहेत। पण हे सगळं होत असताना एकीकडे माझी अपेक्षा आहे की पोलीस विभागाने क्राईम अगेन्स्ट विमेन हे अतिशय संवेदनशीलतेनं हाताळलं पाहिजे। अनेक वेळा जेव्हा 10-10, 12-12 तास बसवून ठेवलेलं आहे आणि कंप्लेंट नोंदवली नाही अशा प्रकारचं ऐकायला मिळतं, त्यावेळी आपल्या संवेदनशीलतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं। काही गोष्टी या नॉन कॉम्प्रोमाइजिंग असल्या पाहिजेत आणि या नॉन कॉम्प्रोमाइजिंग गोष्टींमध्ये विमेन सेफ्टी एक अशी गोष्ट आहे, महिलांची सुरक्षा जी नॉन कॉम्प्रोमाइजिंग असली पाहिजे। आणि त्या दृष्टीनं अशा प्रकारची कुठलीही घटना लक्षात आली तर न थांबता त्याचा मागोवा घेऊन आपण त्याच्यावर कशी कारवाई करू शकू याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पण एक गोष्ट अजून महत्वाची आहे, एकीकडे पोलिसांनी या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेच्या नजरेतनं तर याच्याकडे पाहिलंच पाहिजे, पण त्याच वेळी समाजाने देखील सामाजिक नजरेतनं याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे। कुठेतरी अशा प्रकारच्या विकृती या का तयार होत आहेत? सातत्याने इतके कडक कायदे केल्यानंतरही या विकृती का बळावत आहेत याच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल। मला असं वाटतं की कुठेतरी समाजामध्ये आपल्याला आणि विशेषतः जे आई वडील आहेत त्यांना आपली जी मुलं आहेत त्या मुलांना लहानपणापासून स्त्रीचा सन्मान करणं हे शिकवण्याची आवश्यकता आहे। स्त्री ही आपली आई आपल्या घरी काम करते, आपल्याला सगळं त्या ठिकाणी जेवण खावं असेल किंवा इतर गोष्टी करते, याचा अर्थ केवळ तिचं ते काम आहे म्हणून नाही तर ती प्रेमापोटी करते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दलचा जो आपला सन्मान आहे तो सन्मान हा केवळ त्या ठिकाणी ती आपल्याकरता काही करते म्हणून नाही तर ज्या हेतूनं ती करते, ज्या प्रेमानं ती करते याबद्दलचा सन्मान ती एक प्रकारे आपल्याकरता काहीतरी करते, हा काही थँकलेस जॉब नाही आहे। आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल एक आभाराची भावना ही असणं आणि तसंच समाजातल्या आपल्या भगिनी असतील, समाजातल्या इतर स्त्रिया असतील यांच्याबद्दलही लहानपणापासून त्यांना सन्मान दिला पाहिजे अशा प्रकारची भावना तयार करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। ही भावना जर तयार केली आणि अशा प्रकारची शिकवण जर आपण दिली आणि शाळेत तर दिलीच पाहिजे पण शाळेसोबत ही घरी पण दिली पाहिजे तर मला असं वाटतं की आज ही विकृती आपल्याला कमी करता येईल। विकृत जे आहेत त्या विकृतांना तर आपण त्या ठिकाणी सजा देतो पण त्यांना सजा देऊन विकृती संपत नाही आहे। विकृतीला कशा प्रकारे आपल्याला संपवता येईल, हा सन्मान आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल याचाही विचार हा समाजाने केला पाहिजे
आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भातही एक झिरो टॉलरन्स पॉलिसी ही जर आपण ठेवली तर मला विश्वास आहे. आज आपण पाहतो यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. MVA विषयी ते बोलले की विरोधकांनी बदलापूर घटनेचे राजकीय भांडवल करत आजचा बंद पुकारला होता. कालच्या पत्रकार परिषदेत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम कालच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. या प्रकरणातील दोषीला कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी जे काही करावे लागेल ते सरकार प्रामाणिकपणे करणार आहे. विरोधक मतसमोर ठेवून कशा घाणेरड्या प्रवृत्तीने एखाद्या गोष्टीचे भांडवल करत आहेत हे काल पूर्ण महाराष्ट्रासमोर आले आहे. न्यायालयाने विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवले आहेत असे ते म्हणाले. तसेच नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते यांनी जे वक्तव्य केले ते धांदात खोटे आहे असे त्यांनी सांगितले. आंदोलक सांगत होते की एकाने सोबत आहे म्हणून सांगायचे आणि दुसऱ्याने सोबत म्हणून सांगायचे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याचा उपयोग मतांसाठी करून घ्यायचा हा त्यांचा उद्योग बनला आहे. काल देखील मराठा बांधवांना ज्या गोष्टी कळल्या त्यामुळे काही लोकांचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्यात सर्व विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. त्याचबरोबर नाना पटोलेवर बोलताना म्हणाले की सर्व हायकोर्टचा अवमान आहे. एखादी व्यक्ती जेव्हा न्यायालयात जाते तेव्हा त्याला न्याय देणे त्याची योग्य की अयोग्य हे न्यायालय ठरवत असते. काही लोकांना न्यायालयाचे निर्णय मान्य नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय दिला जातो तेव्हा ती संस्था चांगली आणि विरोधात दिला की त्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक 2-3 महत्त्वाच्या विषयासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. एक म्हणजे आता 12:30 वाजता माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला येत आहेत. पालकमंत्री महोदयांशी माझी चर्चा झाली, प्रशासनाशी चर्चा झाली. सुमारे 50,000 महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अपेक्षित आहेत आणि हा सगळा महाराष्ट्रातला माहोल बघता विरोधकांच्या पोटात पोटसू उठणं देखील स्वाभाविक आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याचा विडा जो काही विरोधकांनी उचललेला आहे तो महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बदलापूरला जी दुर्दैवी घटना एका कुटुंबाच्या बाबतीमध्ये घडली, त्या पीडित कुटुंबाच्या मागं उभं राहण्यापेक्षा त्या 4 वर्षाच्या मुलीच्या त्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करून आजचा बंद त्यांनी पुकारलेला होता. परंतु कालची पत्रकार परिषद आपण जर बघितली असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पीडित कुटुंबाला किंवा त्या मुलीला न्याय देण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम कालच्या पत्रकार परिषदेतनं झाला. हा प्रसंग घडला ह्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध देखील केलेला आहे आणि जो कोण हा नीच नराधम आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे. यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे काही करावं लागेल ते सरकार प्रामाणिकपणानं करणार आहे. हे मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे. परंतु विरोधक मतं समोर ठेवून कशा घाणेरड्या प्रवृत्तीनं एखाद्या गोष्टीचं भांडवल करतात हे कालच्या त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि याला खरी चपराक जी दिली ती सन्माननीय न्यायालयाला मी मनापासून धन्यवाद देतो की हा कुठेतरी बंद पुकारायचा, सरकारच्या विरोधामध्ये पुकारायचा आणि त्याचं राजकारण करायचं हे ज्यांचे मनसुबे होते ते काल न्यायालयानं धुळीला मिळवलेले आहेत आणि म्हणून विरोधकांना देखील मला विनंती करायची आहे सन्मानपूर्वक की अशा प्रसंगामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याला तडा जाणार नाही याची जबाबदारी सरकारची आहेच आहे, परंतु त्याला सहकार्य विरोधकांनी देखील करणं गरजेचं आहे कारण ही परंपरा महाराष्ट्राची राजकीय आहे परंतु काही लोक ती विसरलेली आहेत. याचं अजून एक उदाहरण सांगतो. काल नाशिकमध्ये हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री उपस्थित होते, माझी लाडकी बहीण योजना, आणि तिथे मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. त्याच्या अगोदर मी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांनी जे काय
मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केलं होतं ते धादांत खोटं आहे असं ते आंदोलक आम्हाला सांगत होते. आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की विरोधी पक्षनेत्यांनी जे काय मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही. आता हेच तुमच्या लक्षात आलं असेल की एकानं सोबत आहे म्हणून सांगायचं आणि दुसऱ्यानं सोबत नाही म्हणून सांगायचं आणि समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याचा उपयोग फक्त मतासाठी करून घ्यायचा हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे. आणि म्हणून काल देखील मराठा बांधवांना ज्या काही गोष्टी कळल्या हे मला असं वाटतं की काही लोकांचा पर्दाफाश झालेला आहे. आणि त्या आंदोलकांनीच असं सांगितलं की ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीमध्ये सगळ्या विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता. त्याच्यामुळं सभागृहामध्ये एक बोलायचं, सभागृहाच्या बाहेर एक बोलायचं हे आम्हाला आता कळायला लागलेलं आहे. आम्ही जे महाविकास आघाडीच्या मागं उभं राहण्याचा प्रयत्न केला तो आता आमचा भ्रमनिरास झाला आहे असं सांगणारे मराठा आंदोलक देखील काल आम्हाला नाशिकला भेटलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्या गोष्टीचं राजकारण करायचं आणि कुठच्या गोष्टीचं राजकारण करायचं नाही हे देखील विरोधकांना कळलं पाहिजे. आणि म्हणून जे गेले 2 महिने मी प्रश्न विचारतो तो पुन्हा एकदा आज प्रश्न विचारतो की महाराष्ट्र राज्याच्या शासनाची भूमिका ही स्पष्ट आहे. 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे. ओबीसी बांधवांना देखील कुठे अन्याय होणार नाही ही भूमिका घेतलेली आहे. परंतु असं असताना मराठा आरक्षण हे ओबीसीमधनं द्यावं की नाही, होय की नाही याचा खुलासा विरोधकांनी फक्त करावा. आजूबाजूला त्या विषयाचं जाऊन त्याचं राजकारण करण्यापेक्षा जी काही ठोस भूमिका आहे ती घ्यावी एवढीच आमची भूमिका आहे. आणि बदलापूरसारख्या गोष्टीमध्ये राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन अशा नीच प्रवृत्तीला नराधपांना ठेचलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. मी आकांक्षा आता रजा घेते. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार. बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध. सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे. इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें. सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल. हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर.